मित्रांनो, मी 17 वर्षांचा होतो तेव्हा माझे आईवडील काही दिवसांसाठी देशाबाहेर गेले होते. त्यावेळी माझी मावशी आमच्या घरी राहायला आली होती. माझी मावशी 30 वर्षांची सुंदर आणि आकर्षक स्त्री होती. ती नेहमीच माझी काळजी घेत असे. कितीतरी वेळा ती मला अंघोळ घालायचा प्रयत्न करायची. जणू मी अजून लहान मूल आहे. एके दिवशी मावशी माझे लहानपणाचे दिवस आठवून म्हणाल्या, "तू लहान असताना मी तुला पाठीवर घेऊन जायचो." मी लाजत म्हणालो, "आंटी, जुने मुद्दे मांडून मला त्रास देऊ नका." मग आंटी हसत म्हणाली, "मग आता तर तरुण झाला आहेस ना?" मग त्याने मला त्याच्याकडे ओढले. मित्रांनो, या कथेत मी तुम्हाला पुढची घटना हळूहळू सांगेन. ही एक अतिशय मनोरंजक कथा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. सकाळचे 7 वाजले होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक उंच आणि अतिशय सुंदर दिसणारी स्त्री उभी होती. त्याच्या चेहऱ्यावर धैर्याची चमक होती. मग ती हसली आणि म्हणाली, "मला कोणी या घरात काम करायला बोलावले आहे का?" मी थोडं आश्चर्यचकित होऊन म्हणालो, "हो, तुला माझ्या वडिलांनी बोलावलं असेल." "आत या." मग मी त्यांना स्वयंपाकघर आणि बाकीची जागा दाखवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला काही क्षणातच घराचा प्रत्येक भाग कळला. मग मी आई आणि बाबांना फोन केला आणि त्यांना कळवले की घरची मोलकरीण आली आहे आणि ती सर्व काही चांगल्या प्रकारे हाताळत आहे. आई म्हणाली, "आता काही अडचण नाही. ती सर्व काळजी घेईल." संध्याकाळ झाली तेव्हा मी तिला म्हणालो की आता ती जाऊ शकते. मग तिने अचानक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. तेव्हा त्याच्या डोळ्यात खोल भावना होत्या. ती म्हणाली, "मी कोण आहे याचा कधी विचार केला आहे का?" यावर मी आश्चर्याने म्हणालो, "तू इथे मदत करायला आला आहेस. माझ्या आईने तुला बोलावले आहे. याशिवाय आणखी काय जाणून घेणे महत्त्वाचे आहे?" मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "मी इथे मदत करायला आलो असलो तरी. पण या घराचं आणि तुझं माझं एक खास नातं आहे. माझा चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटत नाही का?" तो जे बोलला ते ऐकून मला धक्काच बसला. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं जे मला कळत नव्हतं. तो हलकेच हसून म्हणाला, "तेव्हा मी काही बोलणारच होतो. तू मला विसरलास." तुझं हे बोलणं ऐकून मी रंजना आणि विरंगुळा सोडला. माझ्या मनातल्या आठवणी पुन्हा उफाळून आल्या. तो म्हणाला, "काळ बदलतोय पण माझ्या नजरेत तोच लहान मुलगा आहे." मग मला माझ्या आईचा एक भाग पुन्हा सापडल्यासारखे वाटले. काही वेळाने आंटी म्हणाली, "मी इथे फक्त मदतीसाठी आलो नाही. मी इथे राहिलो तर तुमच्यासाठीही सोपे होईल. तुझ्या संमतीशिवाय मी काहीही करणार नाही, असे तुझ्या आईने सांगितले होते." मग मी विचार केला आणि म्हणाले की आंटी तुम्ही इथेच थांबा. तुम्हाला ये जा करताना कोणतीही अडचण येणार नाही. मग मी आई बाबांना फोन करून सर्व काही सांगितले. तेव्हा आई आनंदाने म्हणाली, "रंजना आंटी आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा." मलाही हे बरोबर वाटलं. मग मी घरात एक वेगळी खोली आंटीला दिली. पण त्यांच्याकडे फारसे सामान नव्हते असे मी पाहिले. म्हणून मी आईच्या कपाटातून काही जुन्या साड्या काढल्या आणि काकूंना दिल्या. मग मी म्हणालो, "आंटी, या साड्या आईच्या आहेत. पण तुम्हालाही ते आवडेल. तू आईच्या खोलीत जा आणि कपडे बदल." त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक नवीन स्मृती निर्माण झाली. मावशी एकदा आमच्या घरातच नाही तर माझ्या आयुष्यातही स्थान निर्माण केले. मग आंटी हसत हसत साडी घेऊन आईच्या खोलीच्या दिशेने गेली आणि मी माझ्या इतर कामात व्यस्त झालो. पण काही मिनिटांनी मला आठवलं की माझा फोन चार्जर आईच्या खोलीत ठेवला होता. मग विचार न करता मी पटकन आईच्या खोलीकडे निघालो. मी दरवाजा उघडताच मी अचानक थांबलो कारण आंटी त्यावेळी तिची साडी बदलत होती. मी लगेच मागे सरकलो आणि घाबरून म्हणालो, "सॉरी आंटी, तुम्ही इथे आहात हे मला माहीत नव्हते." मग आंटी हलकेच हसली आणि म्हणाली, "एवढी लाज वाटण्यासारखे काय आहे? तू माझाच आहेस. बघ ही साडी कशी दिसते मला." मग मी लाजून खाली पाहिले आणि म्हणालो, "आंटी, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तुम्ही जे काही घालता ते तुमच्यावर चांगले दिसते." मग काकू हसल्या आणि तिचे स्मित आणि प्रेमळ डोळे मला कुटुंबात एकत्र असण्याच्या मूल्याची आठवण करून देतात. आईची जुनी साडी नेसून काकू बाहेर आल्या. ती साधी साडीसुद्धा तिच्या व्यक्तिमत्वात वेगळीच चमक आणत होती. तिचे वय 30च्या आसपास होते. पण त्याचे धाडस आणि हसणे त्याला अजूनही त्याच्या 20च्या दशकात होते तितकेच मोहक बनवले. तिच्याकडे बघून मी म्हणालो, "आंटी, तुम्ही खरंच खूप छान दिसत आहात. ही साडी फक्त तुमच्यासाठीच बनवली आहे असे दिसते." आंटी हसत म्हणाली, "तुझे हे शब्द माझा दिवस अजून सुंदर करत आहेत. मम्मीची साडी नेहमीच खास असते. पण तुझ्या स्तुतीने ते आणखी खास बनले." मग असेच काही दिवस गेले. तोपर्यंत मावशीने हे घर स्वतःचे घर असल्याप्रमाणे सांभाळले. या दिवसात मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. एके दिवशी संध्याकाळी आंटी माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली की तुझे बालपण कसे होते माहीत आहे का? तू असा सैतान होतास. जणू तुझी प्रत्येक छोटी मोठी इच्छा पूर्ण करणे हे माझे सर्वात मोठे काम होते. मग त्याचे बोलणे ऐकून मला हसू आले.
त्याच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ लागल्या. एके दिवशी सकाळी आंटी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आकाश, तू नेहमी म्हणतोस की मी या घराला माझे घर समजावे. तर आज मला तुझी थोडी काळजी घेऊ दे. तुमचे केस नेहमीच विस्कळीत असतात. आज मला तुमचे केस स्टाईल करू दे. मग मी हसलो आणि म्हणालो की ठीक आहे आंटी, तुला एवढी इच्छा असेल तर मी काही बोलणार नाही. मग मी माझे डोके टेकवले आणि आंटी तिच्या मुलायम हाताने माझे केस फिक्स करू लागली. मग त्याचा स्पर्श मला पुन्हा माझ्या लहानपणाच्या आठवणीत घेऊन गेला. त्याच्या आपुलकीची आणि काळजीची भावना पुन्हा ताजी झाली. मग काही दिवसांनी एका संध्याकाळी मी माझ्या मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायची तयारी करत होतो. तेवढ्यात आंटी आली आणि म्हणाली, कुठे चालला आहेस? तो मला कधीच बाहेर काढत नाही. मी पण तुझ्यासोबत पार्टीला जाऊ शकतो. मग मी हसून म्हणालो, आंटी, तुम्ही या घराला स्वतःचे समजता. त्यामुळे साहजिकच तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस. तुमची इच्छा असेल तर आपण कधीतरी एकत्र बाहेर जाऊ शकतो. आंटी हसली आणि म्हणाली, तुझी इच्छा असेल तर मी आजच तुझ्यासोबत येईन. त्यावर मी म्हणालो, ठीक आहे, पण ही पार्टी नवीन प्रकारची असेल. तिथे तुम्हाला आरामदायी वाटेल. आंटी धीटपणे म्हणाली, का नाही? मला तयार होण्यासाठी थोडा वेळ द्या. मग मी आईच्या खोलीतून एक सुंदर साडी काढली आणि आंटीला दिली. ती साडी घेऊन खोलीत गेली. काही वेळाने ती बाहेर आली तेव्हा मी तिला पाहून थक्कच झालो. तिने साडी अशा प्रकारे घातली होती की तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले होते. हलक्या मेकअपने आणि तिच्या वयापेक्षाही तिची सुंदरता खूपच सुंदर झाली होती. वातावरण जेव्हा ती माझ्याकडे येत होती तेव्हा अचानक त्याची चप्पल घसरली आणि तो अडखळले. मग मी लगेच त्यांना हाताळण्याचा प्रयत्न केला. पण त्या क्षणी एक विचित्र शांतता पसरली. पण काकूंनी लवकरच शुद्धीवर आणली आणि चप्पल काढून बाजूला ठेवली. मग मी हसून म्हणालो, आंटी, तुम्ही खरंच खूप छान दिसत आहात, पण प्लीज उंच चप्पल घालू नका, तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. यावरून, तुम्ही छान दिसत आहात पण कृपया उंच चप्पल घालू नका, तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यावर आंटी हसली आणि म्हणाली, ठीक आहे आकाश, मी साधी चप्पल घालेन. मग आम्ही दोघे गाडीत बसलो आणि पार्टीला निघालो. वाटेत मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. जेव्हा आम्ही पार्टीला पोहोचलो तेव्हा माझ्या मित्रांनी माझ्या काकूला पाहिले आणि त्यांना वाटले की ती माझी मैत्रीण आहे. मी त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण आंटी फक्त हलक्या फुलक्या हसण्याने सगळ्या गोष्टींची चेष्टा करत होती. त्या दिवशी मला समजले की आंटी फक्त माझ्या आईची बहीण नाही तर माझ्या आयुष्याचा एक खास भाग आहे. पार्टी करून आम्ही घरी परतत होतो तेव्हा आंटी हसत म्हणाल्या, आकाश, आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता. खूप दिवसांनी मला वेगळे वाटले. हे सर्व तुझ्यामुळे घडले. मला खूप छान वेळ मिळाला. मी हसलो आणि म्हणालो, आंटी, तुम्ही पण घर प्रेमाने आणि आपुलकीने भरून टाका. तुझ्यासोबत वेळ घालवणे माझ्यासाठीही खूप खास आहे. मग काही वेळाने मी मजेत विचारले, आंटी, तू माझी मैत्रीण आहेस असं सगळ्यांना का सांगितलंस? आंटी हसत म्हणाली, तुझ्या मैत्रिणींना मी तुझी मैत्रीण समजल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. त्यांच्या गैरसमजातून तुम्हीही मजा घेत होता म्हणून मीही ते चालू ठेवले. पण तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी माफी मागतो. मग ती हलकेच म्हणाली, मी तुला फक्त 1 वर्षाची असल्यापासून ओळखते. मला तुझी प्रत्येक सवय माहीत आहे. पण आता मित्र होऊया. माझे वय कदाचित मोठे असेल, पण मैत्रीत वयाची मर्यादा नसते. यावर मी हसत म्हणालो, जर आम्ही मित्र आहोत तर मी तुम्हाला यापुढे आंटी म्हणणार नाही. मी तुझ्या नावाने हाक मारीन. यावर आंटी हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, आतापासून तुम्ही मला रंजनाला थेट कॉल करू शकता. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर किंचित लाजाळू हसू उमटले. त्या क्षणी मला वाटले की आमच्या नात्याने नवा रंग घेतला आहे. मग असेच हसत हसत घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला जायची तयारी करत असताना कोणता शर्ट घालायचा याची काळजी वाटत होती. तेवढ्यात रंजना रूममध्ये आली आणि म्हणाली, आई, का बोलवताय? मी तिथे आहे, मी आवश्यक ती मदत करू शकतो. मग त्याने माझ्यासाठी एक शर्ट काढला आणि म्हणाला, हे घाल, तुला छान दिसेल. मला त्याची निवड खूप आवडली. त्या दिवशी कॉलेजला गेल्यावर मला स्वतःमध्ये एक नवीन धीर आला. त्याच्याबरोबरची ही नवीन मैत्री मला एक चांगली व्यक्ती बनवत आहे असे वाटले. मग रात्री मी अभ्यास करत होतो तेव्हा रंजना आली आणि म्हणाली की तू खूप थकलेली दिसत आहेस. चल, मी तुझ्या डोक्याला तेल लावू. त्यांच्या बोलण्यात उबदारपणा आणि काळजीची एक वेगळीच भावना होती. मग जेव्हा त्याने माझ्या केसांतून बोटे फिरवायला सुरुवात केली तेव्हा मला पूर्ण शांत वाटू लागले. मग त्याचा हलकासा स्पर्श माझा सगळा थकवा दूर करत होता. मला आठवत नाही की माझ्या आईने माझ्या डोक्याला असे कधी लावले आहे. ती नेहमी तिच्या कामात व्यस्त असायची. पण आज रंजनाने मला तिच्या प्रेमाने आणि काळजीने इतकी अनोखी शांतता दिली की मी तिच्या मांडीवर डोके ठेवून गाढ झोपी गेलो. सकाळी उठल्यावर रंजना पायाजवळ पडलेली दिसली. हे बघून मला विचित्र वाटले.
मी त्याला उठवले आणि आश्चर्याने विचारले, तू इथे माझ्या पायाजवळ का झोपलास? मग ती हलकेच हसली आणि म्हणाली, काल रात्री मी तुझ्या डोक्याला तेल लावत असताना मलाही झोप लागली आणि इथेच झोप लागली. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता तर होतीच, पण त्याच्या डोळ्यात एक हलकीशी उदासीनताही दिसत होती. मग त्याने मला एक प्रश्न विचारला, ज्याने मला विचार करायला लावला. काल मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तुला लगेच झोप लागली होतीस का? डोके मसाज करण्यासाठी वापरले? तिने तुला वेळ दिला का? मग विचार न करता मी म्हणालो, नाही, असं काही नाही. माझी आई नेहमीच माझी काळजी घेते. तथापि, सत्य हे होते की माझी आई तिच्या कामात इतकी व्यस्त होती की ती कधीच नव्हती. त्याने माझ्यासोबत असा वेळ कधीच घालवला नाही. पण मला त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता. म्हणून मी खोटे बोललो. रंजनाने हलकेच होकार दिला आणि काहीही न बोलता खोलीबाहेर निघून गेली. काही वेळाने आम्ही दोघी नाश्त्याची तयारी करत असताना अचानक दारावरची बेल वाजली. मग मला समजले की आई आणि बाबा घरी परतले आहेत. मी आनंदाने दाराकडे पळत गेलो आणि त्याला पाहताच त्याला मिठी मारली. वडिलांनी आत येऊन रंजनाला पाहिल्यावर क्षणभर डोळे थांबले. मग पापा काहीतरी विचार करत असल्यासारखे त्याच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत काळजीपूर्वक पाहत होते. हे पाहून मला थोडे आश्चर्य वाटले. मग आई रंजनाला भेटली आणि तिला मिठी मारली. त्यांच्यात चांगले संबंध आहेत हे पाहून छान वाटले. पण वडिलांचं वागणं वेगळं वाटत होतं. त्याच्या मनात काहीतरी चाललंय असं वाटत होतं. त्या दिवसानंतर मला जाणवले की रंजनाच्या आगमनाने फक्त माझेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे वातावरण बदलून जाणार आहे. त्यावेळी आमच्या घरात सर्वांचा एकमेकांशी चांगला समन्वय होता. पण जेवताना माझ्या लक्षात आले की पप्पा वेगळ्या नजरेने रंजनाकडे बघत आहेत. त्याच्या डोळ्यात राग किंवा संशय नव्हता, पण काहीतरी होतं ज्यामुळे मी अस्वस्थ होतो. वडील त्याच्याकडे असे का बघत होते ते मला समजत नव्हते. जेवल्यानंतर वडील त्यांच्या खोलीत गेले. पण रंजना अजूनही किचन साफ करत होती. मग मी पाहिले की ती किती कठोरपणे आणि काळजीपूर्वक सर्व काही हाताळत आहे. त्यांच्या साधेपणाने आणि जबाबदारीने घरात शांतता पसरली होती. काही वेळाने तीही तिच्या खोलीत गेली. मग माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. खूप विचार करून मी त्याच्या खोलीकडे गेलो. दार उघडताच तिला थोडा धक्का बसला आणि म्हणाली, तू अचानक इथे आलास का? मग मी हसून म्हणालो, घाबरायची काही गरज नाही. मी आकाश आहे. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मग रंजना हलकेच हसली आणि म्हणाली, तू एवढ्या शांतपणे आलास की मी जरा घाबरलो. सांग, तुला काय बोलायचं होतं? मग मी म्हणालो, काही विशेष नव्हते. दिवसभर मी तुझ्याशी जास्त बोललो नाही, म्हणून तुला भेटण्याचा विचार केला. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे. काही लागलं तर मला कळवा. रात्रीच्या वेळीही. हे माझ्या मनात एक नैसर्गिक वर्तन होते. दुसऱ्या दिवशी नाश्ता तयार नव्हता. पण आज मी तिला भेटायला आत गेलो. ते पाहून मग्न होऊन तिने हळूच विचारले, तुझे वडील लगेच स्वयंपाकघरात आले? काल रात्रीपासून त्यांच्या डोळ्यात विचित्र बदल मला जाणवला. रंजना माझ्या आईची बहीण तर होतीच, पण आता आमची मैत्रीही घट झाली होती. त्यांच्याशी होणारे गैरवर्तन मला सहन होत नव्हते. मग रात्री झोपायला गेल्यावर मन गडबडले. रंजनाची खोली बघून घ्यावी असे वाटले. त्याच्या खोलीजवळ पोचल्यावर जे दिसले ते पाहून माझ्या मनात शंका निर्माण झाली. पप्पा रंजनाच्या खोलीत होते आणि तिला पैसे देत होते. हे पाहून मला समजले नाही की वडील त्यांना पैसे का देत आहेत. असे काही घडले होते की ज्यामुळे तिला भीती वाटली. मग मी रंजनाला थोडे सावरले आणि ती मग थोडी शांत होती. मग आई बाबा मला म्हणाले, तू तुझ्या खोलीत जा. पण मी आता मागे हटणार नव्हतो. मी म्हणालो, मी आता मूल नाही. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. इथे काय चाललंय आणि बाबा, रंजनाचे काय केले? माझे बोलणे ऐकून संपूर्ण खोलीत आणखीनच शांतता पसरली. मग रंजना पुढे आली आणि मला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते आणि आवाजात खोल वेदना होती. ती थरथरत म्हणाली, आकाश, या घरात फक्त तूच आहेस मला समजून घेणारा. इथे आल्यापासून मला तुला सगळं सांगायचं होतं पण गप्प राहिलो. तिच्या आवाजात एवढी वेदना होती की जणू काही वर्षानुवर्षे तिला आतून काहीतरी त्रास होत होता. त्याचे बोलणे ऐकून माझे मन खूप जड झाले. आता मी सत्य जाणून घ्यायला तयार होतो. पण हे सत्य माझ्या अपेक्षेपेक्षा मोठे आणि धक्कादायक असेल का? या विचाराने आश्चर्य वाटले. मग मी रंजनाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो, तुझ्यावर कोणी अन्याय केला असेल तर ते मी कधीही सहन करणार नाही. मग रंजनाने मला एक सत्य सांगितले ज्याने माझे संपूर्ण जग हादरले. तो म्हणाला, आकाश, ज्यांना तू तुझे आईवडील मानतोस ते तुझे खरे पालक नाहीत. तू माझी मोठी बहीण सरिताचा मुलगा आहेस. सरिता पूर्वी या घरात काम करायची. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि तुमच्या पालकांनी त्यापैकी एक दत्तक घेतला. आता मी तुझ्या दुसऱ्या भावाची काळजी घेत आहे आणि तुझीही काळजी घ्यायची आहे.
हे ऐकून मी मागे सरकलो आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, मी तुझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू? तू माझी मावशी असू शकतेस, पण तुझ्यामुळे मी माझे आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. मग मी पुढे म्हणालो, तुम्ही म्हणताय माझे आईवडील खरे नाहीत, पण त्यांनी माझ्यासाठी जे केले ते खरे पालकांपेक्षा कमी नाही. त्यांनी मला प्रेमाने आणि काळजीने वाढवले आहे. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. तुम्ही फक्त आमचे कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही काय म्हणत आहात यावर माझा विश्वास बसत नाही. माझ्या या बोलण्याने रंजनाला आणखीनच तडा गेला. तिच्या डोळ्यात घोर निराशा होती. पण आता माझ्या आईवडिलांच्या हातात हात घालून काहीही बोलायचे नाही म्हणून तिने ठरवले. रंजना वर्षानुवर्षे तिची काळजी घेत होती म्हणून तिला पैशाच्या लोभापोटी कुणाच्या तरी घरी जाण्याची सवय लागली होती. वडील कडक शब्दात म्हणाले, रंजना, आता आम्ही तुझी कोणतीही फसवणूक सहन करणार नाही. तुला आमच्या आयुष्यातून दूर जावं लागेल. यानंतर आई बाबांनी रंजनाला कायमचे घराबाहेर काढले. आता तिच्याबद्दल सहानुभूती उरली नव्हती, कारण तिचे खोटे उघड झाले होते आणि ती फक्त एक स्वार्थी व्यक्ती म्हणून प्रकट झाली होती. माझ्या आई-वडिलांनी मला दत्तक घेतलं तेव्हा त्यांनी रंजनाला पैसेही दिले. पण त्याने त्यांचा योग्य वापर केला नाही. रंजनाने माझ्या भावाचे बरोबर केले तर त्याचं पालनपोषण झालं असतं तर कदाचित त्याचं आयुष्य वेगळं असतं. पण माझ्या आई-वडिलांनी कधीही हार मानली नाही. त्याने मलाच नाही तर माझ्या भावालाही नवजीवन दिले. त्याने प्रयत्न केला. यज्ञतीर्थ त्याचा निर्णय इतिमालित. तो रंजना कधीही हार मानली नाही. त्याने मलाच नव्हे तर माझ्या भावालाही नवीन जीवन देण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्याने रंजनाला आमच्या आयुष्यातून काढून टाकले. या घटनेनंतर मी माझ्या आई-वडिलांचा आणखी आदर करू लागलो. त्याने मला आणि माझ्या भावाला दिलेले संरक्षण आणि प्रेम अमूल्य आहे. रंजनाचं खोटं वेळीच उघड झालं नसतं तर कदाचित मीही तिच्या युक्तीला बळी पडलो असतो. या संपूर्ण घटनेने मला खूप मोठा धडा शिकवला. कुटुंब आणि नाती हीच खरी ताकद आहे. पैसा आणि लोभ काही काळ सुख देऊ शकतात, पण नात्यांचे खरे मूल्य खूप खोलवर असते. ही केवळ एक घटना नव्हती तर एक धडा होता ज्याने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. रंजना नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करत राहायची, पण खरी नाती काय असतात हे त्याला कधीच समजले नाही. आयुष्यात अनेक वेळा अशी माणसे भेटतात जी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाती जपतात. पण माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच शिकवलं की नाती आपुलकी आणि विश्वासावर बांधली पाहिजेत. जेव्हा रंजनाचा खरा चेहरा समोर आला तेव्हा मला जाणवले की माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर आणि माझ्या भावावर नेहमीच प्रेम केले आणि त्यांची काळजी घेतली आणि आम्हाला ते जीवन दिले. या घटनेने मला हे शिकवले की जीवन सुंदर करण्यासाठी नातेसंबंधांमध्ये सत्य आणि विश्वास आवश्यक आहे. स्वार्थ आणि खोटेपणाने कोणतेही नाते टिकू शकत नाही. तर मित्रांनो, ही आजची आमची छोटीशी गोष्ट होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच आणखी रोमांचक कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमची कोणतीही कथा चुकणार नाही. धन्यवाद.